थोडंसं कोकणपट्टी समुद्रकिनारा याच्याकडे येऊयात। मुळात कोकणात अनेक बंदरं प्रस्तावित आहेत। तुम्ही स्वतः बंदर मंत्री आहात आणि कोकणाचे आपले प्रश्न आहेत, तिथेही परप्रांतीय खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। बरं, जी मासळी अत्यंत महत्त्वाची आहे, जी एक्सपोर्ट क्वालिटीची आहे, अनेक मासळी संपती आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बंदर म्हणून आता कोकणवासियांसाठी आणि मुंबईकरांसाठी काय करणार? कारण परप्रांतीय खूप मोठा घुसला आहे तिथे। एक महत्त्वाचा, सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय जो आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागपूरच्या अधिवेशना काळात एक बैठकीमध्ये घेतले, ते म्हणजे कोल्हापूर वैभववाडीची रेल्वे लाईन। त्या एका रेल्वे लाईनमुळे निलेशजी आपण कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडतोय। कोकणाच्या असंख्य बंदरं म्हणजे जयगडचं बंदर असो, रेडी बंदर असो, असंख्य ही जी बंदरं आहेत, दिघी बंदर असो, ह्या असंख्य बंदरांना आपण पश्चिम महाराष्ट्राच्या एकंदरीत पूर्ण कृषी क्षेत्राशी आपण जोडतोय। आंबा, काजू, सुपारी वगैरे हे आज जे काही मुंबई आणि कोकण करत असताना तुम्हाला दिसतंय, ते सगळं आपण त्या रेल्वे लाईन बरोबर एकत्र येतो। आम्ही केंद्रासाठी वाट न पाहता आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच ते पूर्ण प्रकल्प तो राबवण्याचे आदेश त्यांनी दिले, प्लस त्यांनी लँड ॲक्विजिशन पण सुरू केलेली आहे। ह्याच्यामुळे कोकणाचं अर्थकारण 100% बदलणार आहे आणि त्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे। आणि म्हणून परप्रांतीय असो, मच्छीमारी असो किंवा बंदर विकास असो, या सगळ्या प्रक्रियेला ह्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे एवढ्या मोठ्या त्याला बोलते चालना भेटणार आहे। परप्रांतीय जे मच्छीमारांचा जो विषय आहे, ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमार असो, आमचा गाभित समाज, पारंपरिक समाज, जो काही समाज आहे, मी मंत्रालयामध्ये आल्यानंतर आम्ही एक संकल्प केला की आपला ही 877 किलोमीटरची किनारपट्टी निलेजी जिहादमुक्त करायची आहे। बरं, म्हणजे असलेल्या किनारपट्टीवर जो काही अनधिकृत मासेमारी करणारा आहे, जो आपल्या ह्या किनारपट्टीवर मासेमारीच्या नावाने 2 नंबरचे धंदे म्हणजे स्मगलिंग असो, गोल्ड स्मगलिंग असो, ड्रग्सचा व्यापार असो, हे सगळे विषय करणारे जे काही जिहादी मानसिकतेचे लोक आहेत ना, त्या सगळ्या लोकांना साफ करण्याचे प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। मिरकरवाडा हा त्याचा पहिला टप्पा आहे, जिथे आम्ही आता पूर्ण मिरकरवाडा विकसित करण्याची सुरुवात केलेली आहे। म्हणून बंदर विकासच्या माध्यमातून येणाऱ्या काळात म्हणजे इथून सुरू झालेला वाढवण बंदर ते जयगड, दिघी बंदर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकसित करतोय। सिंधुदुर्गामध्ये येणारा रेडी बंदर, असं करून बंदर विकासाच्या माध्यमातून पूर्ण कोकणाला अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून आपण चालना देतोय। तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असेल कोकणाचा विकास, हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि समुद्रासारखं सोनं जे ते लाभलेलं आहे कोकणाला।